आणि हे टोटल 24 तासानंतर पाणी आलेलं आहे आता बघा, एकदम स्लो पाणी आहे. बुलेट कट मारणार. बुलेट कट मुलेट मुलेट की बुलेट मुलेट असते. मग तू तर आता बोला बुलेट कट. तो दोबार बाथरूम को जाता है. आज पाणी नाही आहे आणि सगळ्याला डबल डबल बाथरूम आहे. काय होत का? नव्या मुंबईच्या पाण्याला काय रोग आला? बघा मित्रांनो, 24 तास होऊन गेलेत पण काय पाणी आलेलं नाही आहे. 24 तास झालेत मित्रांनो, पाणी आणखी आलेलं नाही आहे. कारण की पाण्याचा काय माहिती काय झालं, 24 तासानंतर येणार आलं होतं असं पालिकेने नोटीस पण हे केली होती त्यांच्या साईडवरती, पण पाणी काय आलं नाही म्हणून खूप प्रॉब्लेम होतो आहे. बघू शकता, कम पानी में हाथ पैर धोना पड़ेगा है क्या नहीं? मैंने तो हाथ पैर भी नहीं धोया. बघा, याने तर आंघोळ पण नाही केली. अरे गाइस 10 बजे आदमी उठता है, हा उठला, ब्रश करने को भी पानी नहीं मिलता. हा थोडं पाण्याची समस्या आहे, तर काय हरकत नाही, पाणी येईल. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज पाण्यामुळं खूप प्रॉब्लेम होणार आहेत, तर बघूया काय करता येईल ते करूया. अशा पावभाजीला पाव बघ किती छान. गरम पाव. मी फक्त समोसा खाणार आणि पाव चाय सोबत. तर बघू शकता मित्रांनो, पाणी नाही म्हणून आज काय स्वयंपाक बनणार नाही का काय आज पाणी नसल्यामुळे? नाही, हे समोसे मीच मागवले मित्रांनो, कारण की समोशामधला ना मला याचा ना मसाला छान आवडतो. अच्छा, हां, म्हणून मला समोसे घेऊन ये. समोसे ऑइली जंक फूड. मित्रांनो जंक फूड खाऊ नका. छान आहे समोसे. मॅडम पण येतील, तिकडे चहा बनवत आहेत, चहा झाला की ते पण बसतील. तर मित्रांनो, इकडे चहा दिलेला आहे आणि इकडे नाश्त्याला सर्व बसलेले आहेत. इकडे बघू शकता जय पण बसलेला आहे, आरवनी चहा घेतलेला आहे. पण हे सर्व काही आज नाश्ता वगैरे सर्व ठीक आहे, पण आज ना मित्रांनो मूड अपसेट आहे. याचं कारण काय माहीत आहे का? आज पाणी नसल्यामुळे ना मूड हा आमच्या मॅडमचा पण अपसेट आहे ना. कारण की कसं पाणी आलं ना, तर पाणी असलं ना घरात, लाईट आणि पाणी या दोन गोष्टी असल्या ना तर माणूस एकदम चांगलं फील करतो, हॅप्पी राहते. तर काय हरकत नाही मित्रांनो, चहा पिऊन घेऊया अगोदर. तर आता आलं मित्रांनो पाणी, बघू शकता इकडे स्लो आहे आणि हे टोटल 24 तासानंतर पाणी आलेलं आहे आता बघा, एकदम स्लो पाणी आहे. ते पण किती वेळ राहील काय माहिती. पाणी नाही आलंय नळाला, टाकीमधलं पाणी आता वरती चढवलंय बहुतेक आहे ना. हो असं मला वाटतं. हां, पाणी नाही आलं. हे टाकी भरत असतील, ते खाली थोडंफार काहीतरी बॅकअपमध्ये पाणी असेल, ते सगळे ओरडत असतील मॅडम पाणी छोडो पाणी छोडो. हां, कारण की मी आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, हां, कारण की मी आता खाली गेलो बिल्डिंगच्या, अक्षरशः मुतारीसारखा वास येत होता. असं वाटत होतं मुतारी एवढा वास येत होता, हां, पुरा बिल्डिंगमध्ये. तर मला वाटतंय तेच त्याच्याचमुळं पाणी सोडलं असेल. तर काय हरकत नाही, सोडलं खरी, हे महत्त्वाचं आहे. भरून घेऊया जेवढं भरता येईल तेवढं, उद्या तर सकाळी पाणी येणारच आहे. मोदी जी की जय हो. मोदी जी का सुन के देखो तेल निकाल रही हूँ. म्हणून
बघा फ्राय राईस साठी खूप मोठा तामझाम आहे. थोडा शेजवान घेतलाय, टोमॅटो केचप घेतलाय, वाटाणे घेतले, सोयाबीनचं थोडं मी वाफवून घेतलंय, सोया सॉस घेतलाय आणि जे काही व्हेजेस आहेत ते थोडेसे कट करून घेतले, कांदा टोमॅटो. छान असा भातच बनवूया कारण नाश्ता केलाय आणि पाण्याने मूड ऑफ केलेला आहे. मग काय हेवी जेवण बनवायची माझी तर इच्छा नाहीये. चला पोरांसाठी जरा म्हटलं बनवावं फ्राय राईस. तर आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये ग्रीन पीस. होऊ शकता छान अशा पडलेले आहेत ग्रीन पीस. आणि थोडंसं आपण काही थोडं ॲडिशनल आपण टाकलं तर छान काही थोडं वेगळं बनतं. सगळं ट्राय करत राहायचं. याला व्यवस्थितरित्या थोडंसं हलकं ब्राउनिश होईपर्यंत याला परतून घेऊया. आणि मग याच्यामध्ये थोडंसं शेजवान आणि केचप, थोडंसं सोया सॉस वगैरे जाणार. तर बघू शकता मस्त हे गरम केलेले आपण याला हलकंसं पिळून घेतलेलं आहे. आणि जाम गरम आहे, हात भाजतायत माझे. पण हे पण पौष्टिक असतं आणि पोरांसाठी चांगलं आहे म्हणून मी हे पण ॲड करत आहे. सोयाबीन, सोया चंक्स, याला पण हलकं ब्राऊन. बघू शकता इकडे झालेलं आहे हलकं ब्राऊन. माझा कढीपत्ता तर नाही आज, पण हे छोटे छोटे राई जिरा छान असं काढलेलं आहे. आता मस्त याच्यामध्ये आपण शेजवान ॲड करू आणि थोडंसं केचप. सीझर मिळेल का साहेबा? हा मस्तपैकी शेजवान जाणार माझा. थोडं टाकू वरून भातावरून कारण हे ऑलरेडी स्पायसी असतं म्हणून याला जास्त नाही टाकायचं, हलकं टाकायचं. आणि थोडं इथे मी घेतलाय सोया सॉस. चेक करायचं हे झाकण नाही तर भस्कन पडणार. बघू शकता आज आपल्या घरामध्ये काही स्पेशल नाही आहे. मी पण जरा बाहेर गेलतो, दूध वगैरे संपलं होतं ते घेण्यासाठी. तर आल्यानंतर बघितलं तर काय असा कारभार चालू होता. तर ठीक आहे म्हणलं आजच्या दिवशी हे ॲडजस्ट करूया, आहे का नाही रे. मसाला राईस आमच्या आरवला आवडतो की आवडत नाही? त्याला आवडत नाही मसाला राईस. याला कसं जर मालची आहे ना, मलाईची मलाई पाहिजे की माल पाहिजे? माल पाहिजे. तर माल समजू शकता मित्रांनो, चिकन बोलते तो वाला माल नाही बोलत, चिकन माल. तर जय पण इकडे बघू शकता. ए मोबाईल ठेव. एक सेकंड किती वेळा 1 सेकंड बोलत्या? हा 100 सेकंड तर झालेच असणार. हा. काय बघू शकता आमच्या आरवचे केस वाढलेले आहेत थोड्या दिवसात. आता उद्या याला केस कापायला घेऊन जाऊया मला आपण. कशाला? शाळा 15ला उघडणार. मग काय मी झालं, कशाला कापू? केस कापून घे ना थोडे. नाही ना. अरे थोडे छोटे होतील बाळा. गावी ऊन एवढं आहे ना, पुऱ्याचा केसातून तुझ्या घाम येत राहील. मग मी मग तू म्हणशील पप्पा टकलं करा माझं गावी. गावी मुलेट बिलेट मारत नाहीत. हा मग इथंच मारणार मग मुलं. मुलेट नाही, गावी बुलेट मारतात डायरेक्ट. ते गावाकडचे माहित आहे ना, सलूनवाले कसे असतात ते पण पत्र आहे. हा. तर जरा म्हणून इथंच कापून घे, बरं राहील. हा बुलेट कट मारणार. बुलेट कट? मुलेट मुलेट की बुलेट? मुलेट असते ते. मग तू तर आता बोला बुलेट कट. अरे ते असं मुलेट असते मुलेट. नाही ना, तसा नाही, सळ बारीक बारीक करून कशाला? घ्यायचं. थोडं. आता शाळा पण चालू होणार आहे त्यांच्या. अरे 15ला. 15ला म्हणजे शाळा चालू होणार आहे का काय? हा शाळा चालू होणार आहे. 15ला. तर आमचं यावेळेस गावी जाण्याचा पण प्रोग्राम खूप उशिरा झालेला आहे. काय हरकत नाही, मॅडमच्या मागे पण ऑफिसचे कामं असतात. ती सर्व कामं बरोबर म्हणजे व्यवस्थित करून अरेंज करून त्यांना सुट्टी भेटलेली आहे 1 आठवड्याची, आहे ना. आणि 1 आठवडा आम्ही करायचं तरी काय. हां, आणि आमची सासूबाई म्हणतात सुट्टी कमी घेतली बघा 1 आठवडा. कारण की आज दुपारी पाऊस पडला, रात्री पाऊस पडतो, एवढं पण थंडी होत नाही ना. थंडी नाही, गरम नाहीये जास्त. हा गरम नाही जास्त, थंड वाटतंय. खूप पाऊस पडत आहे संध्याकाळी. बघा आपण आंघोळ करू रात्री. रात्री मस्त एकदम रेन डान्स सुंदर. रात्री काय 2-3 वाजता उठून आंघोळ करणार आहेस का तू? बोलायचं कशाला? तर इकडे बसलाय आरव आणि बघू शकता इकडे जयची प्लेट लागलेली आहे छानपैकी. दोघाला मसाला राईस. मसाला राईस आहे का कुठला राईस आहे? फ्राईड राईस आहे का मसाला राईस आहे?
असंच असतं मित्रांनो, सकाळचं उरलं ना ते संध्याकाळी असं खतम करावं लागतं. तू नाही खात का? मेंदू वडे कोणी खाल्ले? हा, मेंदू वडे आम्हीच खाल्ले यार, चुकी झाली आहे ना. हे या बादशामुळे. डाळ भात खाल्ला, मेंदू वडा पण खाल्ला. तुम्ही लोक फक्त तू मेंदू वडा तुझ्यामुळे खाल्ला. मेंदू वडा मागवला होता, आम्ही अरे नव्हतं, बापरे. आमची इच्छाच नव्हती मेंदू वडा. अरे बापरे, अरे बापरे, काय करायला लागला. पनीरची भाजी होती त्या अशी तीन वेळा जेवण, 3 वेळा प्लेट घेऊन बसला. कुठं 3 वेळा घेतल्या, 2 वेळा झाल्या यार. काय तिकडे घ्या कॅमेरा पहिला बोल. काय म्हणलं यार, भाजी बनवली असतं तर चांगलं झालं असतं. काय मी तुला तेच बोललो, भाजी बनव. चव लागत नाही. काय याच्यावरून तेल निघते बस. हे याला आवडते, या माकडाला. हे प्रोटीन आहे. सुक्का लागायला हे 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 चटणी खायला लागलं ते. नाही हे खायला लागलं. त्या चटणी बरोबर जास्त मजा मार लागला तो, चटणी लावून लावून. यार बरोबर नाही बनलं पण आजचा, बघू शकता. सुक्का लागतं. टेस्ट नाही ना त्याला बिलकुल. मला पण थोडं उलटी आणि व्हायला लागलं. काय खाणं चालू आहे, तुला उलटी सारखं व्हायला लागलं आहे ना. लय दिवसापासून नाही खाल्ले ना, म्हणून थोडं डायजेशनची प्रॉब्लेम. इतना अच्छा भात हुआ, काय इतना अच्छा भात हुआ. मग खाना तूच भात, आम्हाला नको तो भात. हे बघा याने प्लेट दिली, खा. देखो गाइस, आधा भात मैंने लपेट लिया. हा पण लपेट इधर, माझी प्लेट पण तो लपेट गाइस दो बार बाथरूम पे जाता है. आज पाणी नाही आहे आणि सगळ्याला डबल बाथरूम आली. काय का अच्छा, तू नाही गेला का? हा, 3 वेळा गेला तो, 3. आम्ही दोघं गेलाय वाटते ना. पप्पा. अरे तू गेला ना तर पुरा अर्धा ड्रम तो तोच खतम, पुरा अर्धा ड्रम यानेच खतम केला. माहिती मला. मी जेव्हा टोप घेऊन गेलो ना, पहिला टोप भरून मी किचनच्या इथे ठेवला ना, पाणी बरोबर होतो. जेव्हा मी दुसरा टोप घ्यायला गेलो तर डायरेक्ट पाणी खाली. बाय बाय. या बादशाची करामत आहे. ह्याला काय करा नेक्स्ट टाइम, कचरा पटवायला जायचं, 2 रुपये द्यायचे तिथे. मित्रांनो, आजचा मसाला भात काय मला आवडलेला नाही आहे, कारण की त्यात सोयाबीन ना ते खाल्ल्यानंतर मला कसतरी व्हायला लागलं. पण हे कसे खातात काय माहिती, यांना गोड लागा लागलं. म्हणून माझा मसाला भात दिला मॅडमला, तुम्हीच खावा, तुमच्या हवाले केला तुमचा मसाला भात. याला पण आवडा लागला, मला नाही आवडला. मला कसं तरी व्हायला लागलं तो ती सोयाबीन असं खाल्ल्यानंतर. सोयाबीनची भाजी असते ना एक टायमाला भातासोबत, ते खाल्लं असतं. हाँ ती खाली असती मी, पण ये मेरे पेट गले के से नीचे, हालक के नीचे जा नहीं रहा. तर आपण काहीतरी दुसरं खाण्याची कोशिश करूया. मॅडम काहीतरी आपल्याला वेगळं. हा, पास्ता आहे का? नाही आहे, तर बघूया. आणि आप हां लिप्पी मॅगी नाही हां. तर मित्रांनो, या ब्लॉगला आपण इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.